Hello student, so our chapter is chemical thermodynamics. In previous lecture we study the nature of work कसा calculate करतात आणि त्याचा formula काय. So in this lecture nature of work त्यातले सब point आहे expansion of gas or त्याला decomposition of H2O2 असं म्हणतो. त्याला expansion of gas or decomposition of H2O2. H2O2 means hydrogen peroxide. So first of all, consider the general reaction twice of H2O2 in the form of liquid to gives twice of H2O. We know H2O in the form of liquid and O2 in the form of gas. So ह्या रिॲक्शन मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे गॅसचं एक्सपान्शन कसं होतं. सो एक्सपान्शन म्हणजे त्याच्यावर काहीतरी प्रेशर येतं आणि त्याच्यानंतर त्या मी नो गॅसचे जे काही मॉलिक्यूल आहेत ते सगळे कसे असतात एक्सपांड झालेले असतात. सो गॅस काय करतो ह्या रिॲक्शन मध्ये एक्सपान्शन कसं होतं ते बघायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल कन्सिडर जनरल रिॲक्शन ट्वाइस ऑफ H2O2 मीन्स हायड्रोजन पेरॉक्साइड इन द फॉर्म ऑफ लिक्विड टू गिव्स ट्वाइस ऑफ H2O plus O2 डायरेक्ट 4 moles of hydrogen and 4 moles of oxygen. Here 4 moles of hydrogen and 4 moles of oxygen. Okay. सो आपल्याला ह्या रिॲक्शनमध्ये गॅसचं एक्सपान्शन और त्यालाच आपण काय म्हणतो डिकम्पोजिशन ऑफ H2O2. सो गॅसचं एक्सपान्शन कसं होतं ते बघायचं आहे. सो फर्स्ट ह्या काय केलं आहे इन द फॉर्म ऑफ आपण ते बीकरमध्ये. सो थर्मोडायनॅमिक चॅप्टर कन्सिडर करताना आपण ऑलवेज कन्सिडर केलं होतं जे काही गॅसचं सिलेंडर असेल ते कसं असतं क्लोज असतं हॅविंग अ मूव्हेबल पिस्टन. सो आपल्याला ते क्लोज आहे म्हणून आपल्याला त्यामधल्या त्या क्लोज कंटेनरमधल्या एनर्जी किंवा जे काही हीट असेल किंवा जी एनर्जी आहे ती कशी ट्रान्सफर होती त्यात दोन फॉर्मने एक वर्क अँड दुसरी हीट. सो आपल्याला त्यातलेच सब पॉईंट बघायचे जे काही क्लोज कंटेनर का कन्सिडर केलं कारण त्यातली आपल्याला एनर्जीमध्ये होणारे चेंज स्टडी करायचे. सो फर्स्ट आपण एक बीकर कन्सिडर करू. एक गॅस कंटेनर आहे हॅविंग द मूव्हेबल पिस्टन. पण आपण ह्या बीकरमध्ये काय टाकलंय H2O2 मीन्स व्हॉट हायड्रोजन पेरॉक्साइड. सो याच्यात काय H2O2. ओके. सो आपल्याला नेक्स्ट काय भेटतं बीकरमध्येच H2O2. आता H2O2 ची रिॲक्शन केल्यानंतर आपल्याला वॉटर अँड ऑक्सिजन भेटेल. सो दुसऱ्या बीकरमध्ये पण टाकलं. फर्स्ट काय कन्सिडर केलं अ क्लोज कंटेनर विच हॅविंग द मूव्हेबल पिस्टन. त्याला काय एक मूव्हेबल पिस्टन आहे आणि त्यात काय H2O2 इज हायड्रोजन पेरॉक्साइड. सो नेक्स्ट बीकरमध्ये काय घेतलं आहे त्याची जर रिॲक्शन केली तर आपल्याला काय भेटतं ट्वाइस ऑफ H2 इन द फॉर्म ऑफ लिक्विड प्लस O2 इन द फॉर्म ऑफ गॅस. सो सेकंड बीकरमध्ये काय असेल H2O and O2. सो बघू H2O आणि त्यात काही ऑक्सिजन म्हणजे काय O2 काय O2 गॅस आहे. सो त्याला पण काय एक मूव्हेबल पिस्टन. having a movable piston. काय केलंय फक्त आपण सिंपल जी काही रिॲक्शन घेतली आहे ती बीकरमध्ये घेतली. बीकरमध्ये काय केलं H2O2 घेतलं हॅविंग द मूव्हेबल पिस्टन. त्याचे जर आपण ते सेपरेट केले तर त्यात काय होतं वॉटरचे काही मोल्स असतात काही गॅसचे असतात. सो खाली वॉटर लिहिलं आणि वरती काय लिहिलं O2 की ऑक्सिजन. सो काय झालं बघा हे पिस्टन आहे याची साईजची आणि याच्या साईजमध्ये काहीतरी फरक झाला. सो यात कोणते यात वॉटर फक्त ओनली कन्सिडर द H2O आणि यात काय झालं आपल्याला गॅस पण ॲड झाला. सो गॅसने काय केलं त्या
पिस्टन वर्क जे काही मूव्हेबल पिस्टन त्याच्यावर काय केलं, प्रेशर अप्लाइड केलं. प्रेशर अप्लाइड केल्यामुळे तो काय झाला, वरती झाला. मग आपण इथंच जर प्रेशर अप्लाइड केलं म्हणतो तर इथंच काय झालं, त्या गॅसचं एक्सपान्शन झालं. त्याचे जे काही मॉलिक्यूल आहे ते काय झाले, एक्सपांड झाले. म्हणून हा जो काही पिस्टन आहे तो फर्स्ट बीकरपेक्षा सेकंड बीकरमध्ये काय केला आहे, वरती गेला आहे. सो इथे काय झालं आहे, आपण म्हणू शकतो गॅसचं एक्सपान्शन. सो गॅसने काय केलं, याच्यावर काही प्रेशर अप्लाइड केलं आणि त्याच्यामुळे त्या मॉलिक्यूलची काय झाली, किंवा गॅसने काय केला, फोर्स अप्लाइड केला आणि त्या मॉलिक्यूलची त्याच्यामुळे काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. सो आपण वर्क डन कशाला म्हणतो, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो वर्क काय झालं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो सिम्पल गॅसचं एक्सपान्शन लिहिताना किंवा गॅस एक्सपान्शन ऑफ गॅस कन्सिडर करताना, कन्सिडर द जनरल रिॲक्शन twice of H2O2 in the form of liquid to gives twice of H2O plus O2 in the form of gas. First of all consider in the form of beaker. So एका बीकरमध्ये आपण H2O2 घेतलं, सेम बीकरमध्ये काय केलं, H2 आणि O2 केलं. सो जेव्हा वॉटर आणि जेव्हा त्यामध्ये गॅस ॲड होईल, सो गॅसचं काय झालं, तिथं एक्सपान्शन झालं आणि ते एक्सपान्शन झाल्यामुळे तो पिस्टन काय झाला आहे त्या ओरिजिनलपेक्षा काय गेला, वरती गेला. मग त्याच्या जागेमध्ये काय झाली, चेंज झाला. कोणी फोर्स अप्लाइड केला, गॅस मॉलिक्यूलनी. सो आपला फॉर्म्युला काय, फोर्स इज इंटू डिस्प्लेसमेंट काय म्हणतो आपण, वर्क म्हणतो. सो इथे काय एक्सप्लेन करा, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो सिम्पल मोस्ट इम्पॉर्टंट स्टेटमेंट, with the number of heat being the transfer to loss of energy by system is equal to the work done. सो काय झालं या सिस्टीममध्ये, हीटचा मॅटर आला का, इथे काही हीटचा मॅटर आला, इथे हीटचा काही विषय आहे का, नाही. सो म्हणून काढलं नो हीट, तिथं काही हीट म्हटलं आहे का, नो हीट, फक्त ट्रान्सफर ऑर लॉस ऑफ एनर्जी. इथे काय झाली, फक्त एनर्जी ट्रान्सफर झाली. कोणी ट्रान्सफर केली, गॅसच्या मॉलिक्यूलनी. बाय सिस्टीम इज इक्वल टू द वर्क डन. हो, मग ह्या टोटल सिस्टीमला काय म्हणतो आपण, वर्क डन बाय द सिस्टीम अँड सराउंडिंग. मग हे डिकम्पोजिशन ऑफ H2O2 झाला, त्यात मेन काय झालं, वर्क डन झाला. सो ते वर्क डन कशाला म्हणतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स कोणी अप्लाइड केला, गॅस मॉलिक्यूलनी त्या पिस्टनवर, त्यामुळे त्याची काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. सो सिम्पल फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय म्हणतो आपण, वर्क डन. सो स्टेटमेंट, नो हीट बिंग, इथं काही हीटचा यूज केला आहे का, नो. सो नो हीट बिंग द ट्रान्सफर ऑर लॉस ऑफ एनर्जी, फक्त काय झालं, एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं किंवा एनर्जी लॉस झाली, एनर्जी लॉस ऑफ सिस्टीम बाय इक्वल टू द वर्क डन इन सिस्टीम अँड सराउंडिंग. सो सिम्पल डिकम्पोजिशन ऑफ H2O2 और एक्सपान्शन ऑफ गॅसमध्ये स्टडी करताना फर्स्ट काही जनरल रिॲक्शन कन्सिडर करायची, H2O2 in the form of liquid to give twice of H2 or O2 in the form of gas. So first तेच रिॲक्शन कशाला, इन द केस ऑफ बीकरमध्ये कन्सिडर करायची. बीकरमध्ये एका बीकरमध्ये H2O2 ते लिहिणार कसा, consider the closed gas container which having the piston movable piston. So movable piston. So first beaker which we add H2O2 to gives, then second beaker we add H2 and O2. सेम जशी रिॲक्शन केली तशीच ॲडिशन करायची. सो लिहिताना इथे काय झालं, फोर्स आणि गॅस मॉलिक्यूल काय झाले, एक्सपांड झाले. गॅस मॉलिक्यूल एक्सपांड झाल्यानंतर त्या गॅस मॉलिक्यूलने काय केलं, त्यावर काही प्रेशर अप्लाइड केलं और फोर्स अप्लाइड केला आणि त्या पिस्टनची काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. सो त्यालाच काय म्हणतात, वर्क. अँड लास्ट स्टेटमेंट इज द हीट बिईंग, नो हीट बिईंग ट्रान्सफर. इथे हीट ट्रान्सफर होत नाही आहे, फक्त काय होतो आहे, लॉस ऑफ एनर्जी, एनर्जीचा काय होतो आहे, लॉस होतो आहे बाय द सिस्टीम इज इक्वल टू द वर्क डन बाय इट सराउंडिंग. सो इज इट एक्सपान्शन ऑफ गॅस म्हणू शकता किंवा डिकम्पोजिशन ऑफ H2O2. सो नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे त्यातला. फर्स्ट बघितलं आपण एक्सपान्शन ऑफ गॅस, आता बघायचं आहे कॉम्प्रेशन ऑफ गॅस, और त्यालाच काय म्हणतो, रिॲक्शन बिटवीन NH3 अँड HCl इन द फॉर्म ऑफ गॅस. सो नेक्स्ट और याला काय म्हणू शकतो, रिॲक्शन ऑफ NH3 मीन्स वॉट, अमोनिया अँड HCl इज हायड्रोजन क्लोराइड और हायड्रोक्लोरिक. सो कॉम्प्रेशन ऑफ गॅस, फर्स्ट ऑफ ऑल आपण एक्सपान्शन बघितलं. एक्सपान्शन म्हणजे काय, तो मॉलिक्यूल एक्सपांड होतो, स्प्रेड होतो. आता ह्या पॉईंटमध्ये बघायचं आहे कॉम्प्रेशन म्हणजे काय होतं, तो काहीतरी कॉम्प्रेस होतो आहे किंवा हाय त्या पोझिशनपासून काय होतो, तो
कॉम्प्रेस होतोय. सो आता फर्स्ट काय कन्सिडर केली, जनरल रिॲक्शन NH3 इन द फॉर्म ऑफ गॅस प्लस HCl इन द फॉर्म ऑफ गॅस टू गिव्स NH4Cl इन द फॉर्म ऑफ सॉलिड. सो सेम कन्सिडर करायचे आहे. अगेन आपण कन्सिडर करणार आहे क्लोज सिलेंडर गॅस सिलेंडर विच हॅविंग द मुव्हेबल पिस्टन. सो फर्स्ट काय केलं, कन्सिडर द क्लोज gas cylinder which having the movable piston. सो यात काय टाकायचं आपल्याला, कोणता, अमोनिया प्लस HCl. सो यात काय, गॅसच आहे ना दोन्ही पण, अमोनिया NH3, और मी हे वेगळ्या चॉकने दाखवते. इज इट HCl. सो दोन्ही पण काय गॅस आहे. क्लिअर. काय केलं, अमोनिया गॅस टाकला, त्यातच आपण HCl पण गॅस टाकला. सो कन्सिडर काय केलं, जनरल क्लोज गॅस सिलेंडर विच हॅविंग द मुव्हेबल पिस्टन टू गिव्ह आपल्याला काय भेटतं, NH4Cl इन द फॉर्म ऑफ सॉलिड. सो NH4Cl कसे भेटतं, इन द फॉर्म ऑफ सॉलिड. सो मी हे सॉलिड कन्सिडर करते. कसलं की NH4Cl कसं भेटलं, सॉलिड. ओके. सो सिम्पल काय केलं आहे ह्या रिॲक्शनमध्ये, जशी ॲज इट इज आपण रिॲक्शन राईट केली तशीच रिॲक्शन लिहिली. NH3 प्लस HCl टू गिव्स NH4Cl. तेच आपण कशात घेतलं आहे का, बिकरमध्ये घेतलं आहे. HCl अँड NH3 इज द गॅस. सो आपण काय कन्सिडर केलं, कन्सिडर हॅविंग द क्लोज गॅस सिलेंडर विच हॅविंग द मुव्हेबल पिस्टन. सेम केलं, यात दोन गॅस आहे तो ते कसे पण एक्सपांड होऊ शकतात किंवा कॉम्प्रेस एक्सपांड झालेले. ओके, म्हणून हे पिस्टन काय वरती. सो सेकंड स्टेजमध्ये बघितलं, जर त्याचीच रिॲक्शन केली NH4Cl जे आपल्याला सॉलिड भेटले, त्याचं कन्व्हर्जन कशात झालं आहे, सॉलिडमध्ये झालं आहे. मग ते पिस्टन काय झालं आहे, खाली आलं आहे. सो मग काय होईल, फोर्स कुठून अप्लाइड झाला, वरतून काय झाला, ह्याच्यावर फोर्स अप्लाइड झाला. सो त्याचं कन्व्हर्जन कसं झालं, NH4Cl. मग हे जे गॅसचे मॉलिक्यूल आहे ते काय झाले, कॉम्प्रेस झाले आणि त्याचं कन्व्हर्जन कशात झालं, सॉलिडमध्ये झालं. सो त्याच्यात काय, कॉम्प्रेशन ऑफ गॅस, त्यालाच काय म्हणतात, कॉम्प्रेशन ऑफ गॅस. एक्सपान्शन म्हणजे काय, एक्सपांड होणे, आणि कॉम्प्रेशन म्हणजे काय, ते काय झालं, कॉम्प्रेस झाले. इथं पण काय झालं, फोर्स वरतून अप्लाइड झाला म्हणून त्या पिस्टनची काय झाली, डिस्प्लेसमेंट झाली. सो अगेन आपण काय कन्सिडर करतो, फोर्स इंटू D इज इक्वल टू वर्क डन. इथे पण काय झालं आहे, वर्क डन झालं. इथे हीटचा मॅटर आहे का, नाही. इथे पण काय झालं आहे, एनर्जीमध्ये काहीतरी ट्रान्सफर झाली किंवा एनर्जीमध्ये काहीतरी लॉस झाला आहे किंवा काही प्रमाणामध्ये एनर्जी काय झाली, चेंज झाली. सो त्यातलं इन दिस केस वर्क डन बाय द सिस्टीम अँड सराउंडिंग. वर्क डन कशामुळे झालं, काय कन्सिडर केली, सिस्टीम काय झाली त्याची NH4Cl आणि सराउंडिंगनी काय केलं, त्याच्यावर फोर्स अप्लाइड केला, म्हणून इथे काय झालं, वर्क डन पॉसिबल झालं. सो इन दिस केस वर्क डन कशामुळे झालं, का सिस्टीमनी काय, सिस्टीमच्या आणि सराउंडिंगमुळं. कारण सिस्टीमनी काय केलं, सिस्टीमची सराउंडिंगनी काय केलं, त्यावर काहीतरी फोर्स अप्लाइड केला, का जे काही गॅस मॉलिक्यूल आहे ते काय झाले, कॉम्प्रेस झाले. त्यामुळे त्या पिस्टनची काय झाली, काहीतरी मूवमेंट झाली आणि डिस्प्लेसमेंट झाली. सो इट इज compression of gas, or त्याला नाव, or the next point is reaction for NH3 plus HCl. So first point बघितला, nature of work done, expansion of gas, and second one is the compression of gas. So main thing is that expansion होत आहे by the work done. कशामुळे, फोर्स अप्लाइड केल्यामुळे त्या गॅस मॉलिक्यूलमध्ये काहीतरी डिस्प्लेसमेंट झाली, त्याला काय म्हणतो आपण, एक्सपान्शन. आणि कॉम्प्रेशन कशाला म्हणतो, की फोर्स कोणी अप्लाय केला, सराउंडिंगनी त्या पिस्टनवर फोर्स अप्लाइड केला, त्यामुळे तो मॉलिक्यूल काय झाला, कॉम्प्रेस झाला, म्हणून त्या टाईपला काय म्हणतो आपण, कॉम्प्रेशन. सो नेचर ऑफ वर्क डनमध्ये फर्स्ट पॉईंट इज द एक्सपान्शन ऑफ गॅस अँड सेकंड वन इज द कॉम्प्रेशन ऑफ